मी आलेच हा वहिनी. हे अनबिलिव्हेबल आहे एकदम. फोन आला तर एवढं काय घाबरायचं. बरं झालं बाया, लई बरं वाटलं जीवाला. आत्ता घराला शोभा आली. बघितलं का समद्यानी, मुक्ताचं पाऊल घरात पडलं आणि घराला घर पण आलं. मुक्ता वहिनी, तुला खरं सांगू का, मला घरात आल्यावर ही गोड बातमी समजली. आणि बरंच झालं की तू आलीस ना, तेव्हा माझे आई बाबा घरात नव्हते. नाहीतर त्यांनी वेगळंच टेन्शन दिलं असतं. जया, तुझे आई बाबा घरी नव्हते, पण त्यांची कसर दुसऱ्या कोणीतरी भरून काढले ना. आणि आता असं ठरवलंय त्यांनी की आपण दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानूया. माझी हिरकणी पिरमाची खान आहे, खान. तुम्ही एवढासा जीव लावला तर स्वतःचा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकती या. किती गुणी आहे ग माझं लेकरू. तुमचं लेकरू तर आमचं कोकरू. वा वा वा, छान. सुनेचं छान कौतुक चाललंय हा. सद्गुणी प्रामाणिकपणाचा मुखवटा ओढलेल्या मुक्ताजींचं खूपच कौतुक चाललंय. अगं, एवढ्या लवकर विसरलात सगळं? जिला आपण सगळ्यांनी स्वीकारलं, एवढं भरभरून प्रेम दिलं, तिने काय केलं तर प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागितला. विसरलात? आणि एवढं वागूनही तुम्ही तिला घरात कसं घेतलं? ए बास, तू तर एक शब्दही बोलू नको. रेणुकाताई, हे तुमचं तर आज समजू शकते, पण काय काय पण काय पण. आणि प्लीज असा केविलवाणा चेहरा करून एखादी इमोशनल स्टोरी बनवून ऐकू नकोस आम्हाला. आणि हिला हिच्या स्वार्थीपणामुळे दादांनी घरातून बाहेर काढलं होतं ना. मग ते घरात नसताना हिला घरात कसं घेऊ शकतात तुम्ही? अगं, मी तेच म्हणते ना, पण वहिनी का ऐकायलाच तयार नाहीत. नाहीतरी सावत्रांच्या शब्दाला या घरात काही किंमत नाहीच आहे ना. माधवी, अगं कुठलाही विषय असा भरकडत भरकडत कुठेही नेऊ नकोस. भाऊ काका, तुम्ही जसं जरबेने माधवी काकीशी बोलता ना, तसंच मुक्ताला सुद्धा बोलत जा. आणि एनिवेज, हे कौतुक वगैरे ना आता बास झालं. निघायचं, चल बाहेर हो. आई, आई तू हिचं तोंड बंद करतेस की मी करू? तोंड बंद करणार म्हणजे? मी बोलणार, मी बोलणार पण, आणि हिला घरातून हाकलून पण देणार. रेणुका, मुक्ता कुठेही जाणार नाही. अगं आई, तू हे मुक्ता, तुला स्वतःची लाज वगैरे वाटते की नाही? हे अगं काय बोलते? आणि काय ग, तुला माझ्या संसाराची खूप काळजी वाटायची ना? कुठे ती काळजी? एक कुठलीशी स्पर्धा काय जिंकलीस? सगळे त्याग बलिदान संपले. मोठी आई, मी जाते. दादा आल्यावर आपण जो काही निर्णय आहे तो घेऊया. एक मिनिट मुक्ता, आज तुला मी घरात घेतलंय, तो निर्णय कुणाचा आहे असं वाटतंय तुला? ह्यांनीच तसं करायला सांगितलंय मला. अगं आई, काय बोलतेस तू? खरं तेच बोलतीये रेणुका. किती छान ओळखलं नाही आपण सगळ्यांनी मुक्ताला. हा, जिची संपत्ती म्हणजे घरातली माणसं आहेत, जिचा पैसा म्हणजे माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू आहे, आणि प्रॉपर्टी म्हणजे त्यांचा आनंद आहे, अशा मुक्ताच्या नावाने एक नोटीस आली आणि आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला लगेच त्याच्यावरती.
त्या नोटीसवर ज्या सिग्नेचर होत्या मुक्ताच्या त्या तिला फसवून करण्यात आल्या होत्या. आणि हे सगळ्यात आधी ना ह्यांना कळलं होतं. म्हणून त्यांनी हा सगळा डाव रचला होता. म्हणून त्यांनी सारंगला सांगितलं होतं की मुक्ताकडनं घटस्फोट माग. हा त्या नाटकाचाच एक भाग होता. आणि सगळं का केलं असेल त्यांनी तर मुक्ताला याच्यामध्ये ज्यांनी अडकवलंय ते दत्ता भाऊ आणि तुमच्या अंबिका वंस यांचा खरा चेहरा त्यांना समोर आणायचा होता. त्या दिवशी पण फक्त आपलं घर वाचावं म्हणून अंबिका आत्या म्हणेल तिथं मुक्तानी सह्या केली. स्वार्थ आणि मुक्ता यांचा काही संबंध नाही. आणि माझ्या इतकंच तुलाही चांगलंच माहिती. किती मोठा मूर्खपणा केला ग मी बहिणी. आय एम सो सॉरी. प्लीज मला रेणुका ते असं काही करू नका बहिणी. आता मी पण माघार नाही घेत. तुला आता या घरातून कोणीच बाहेर नाही काढू शकत. अरे आपल्या स्वागताची काय जय्यत तयारी केली आहे रे तुझ्या घरच्यांनी. बरे आहेत गे. मी उगाच त्यांना त्रास दिला नाही. मी 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 मस्करी करत होतो. मला चांगलं माहिती आहे की हे सगळे कोणासाठी चाललंय ते. आनंदोत्सव साजरा करतायत. मीठ चोळतात आपल्या जखमेवर. अहो पण रेणुका तो पत्ता आपल्या हातात आहे आणि या घराचा मोरक्या तो तर आपल्याच हातात आहे ना. आपल्या तालावर नाचणार आहे. ह्यांचा आनंदोत्सव सुटकात बदलायला वेळ नाही लागणार मला. अंबिका मी काय म्हणतो आज जा आतला अंदाज घे आणि मला सिग्नल दे म्हणजे मी काशाला कळू. हा चल. हा काशा. अरे बाबा रावसाहेब हे बघ मी इथला आतला घरचा अंदाज घेतो आणि तुला लगेच कळवतो. तोपर्यंत जागेवरचा हलू नकोस. हा ठीक आहे. बाय द वे आमची प्रिय अंबिका आत्या आणि दत्ता मामा कुठे आहेत? अगं जेव्हापासून हे बाहेर गेलेत तेव्हापासून तेही कुठेतरी बाहेर गेलेत. कुठेतरी नाही लपून बसले असणार. त्या सत्य बाहेर येणार आहे याची कुणकुण लागली असणार आहे दोघांना. मुक्ता अगं बाई ही इथं काय करते? तुला घरात घेतला कोणी? हा रेणुका. रेणुका किती ग बाई किती बरं झालं तू घरात परत आलीस. पाहिलंस ना दादा घरात नाहीये याचा फायदा घेऊन या लोकांनी कसं हिला घरात घुसवलं. तू तुझ्या सासरी दादा बेपत्ता. या लोकांनी बरोबर संधीचा फायदा घेतला आणि या मुक्ताला घरात घुसवलं बघ कसं. आता ही प्रॉपर्टीवर वेटोळा घालून बसणार आहे. आतापर्यंत फक्त नोटीस पाठवली होती हिने. आता लवकरच पोलीस घेऊन येते की नाही बघ घरात. हो का? वा वा. नोटीस पाठवण्याचं आणि प्रॉपर्टीज हिस्सा मागण्याचं कारस्थान कोणाचं होतं ना ते आम्हाला सगळ्यांना समजलंय. कुणाचं होतं? तुमचंच. आमचं माझं? अगं काय काय बोलतेस काय तू रेणुका? आणि हे सगळं कोण कोण बोललं तुला? मी. आणि आता मला कुणी सांगितलं हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तर मला हे तुमच्या दादांनीच सांगितलं.
हा काशा, अरे इकडे सगळं चित्र पलटलंय. हो, आमचं बिंग फुटलंय. अरे त्या मुक्ताला फसवून अंबिकाने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या ना, हा ते सगळ्यांना कळलंय. आणि ही तिची चोरी खऱ्या रावसाहेबाला माहित होती. तेव्हा तू आता इथे आलास ना, तर मुक्तावर द्वेष करून तिला लगेच घराबाहेर काढू नकोस. अरे हो रे बाबा, तेच, नाही तर तुझंही बिंग फुटेल. हा, आता तुला तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करावं लागेल. हा, अरे आयत्या वेळेल म्हणजे काय? अरे आम्हाला पण आत्ताच कळलं बघ. तेव्हा मी काय सांगतो ना ते नीट ऐक. तू मुक्ता वहिनीला बदनाम करून तिला या घराबाहेर काढण्यासाठी हे नाटक रचलं होतं. म्हणजे ज्या गोष्टीमुळे मुक्ता वहिनीला या घराबाहेर काढलं गेलं ती गोष्ट तर खरी अंबिका आत्याने केली. म्हणजे जी शिक्षा मुक्ता वहिनीला दिली गेली तीच शिक्षा अंबिका आत्याला दिली जाईल. आता हिलाच घराबाहेर काढलं पाहिजे. आणि नुसतं घराबाहेर नाही तर चांगलं धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. या कारस्थानामध्ये जे जे इन्व्हॉल्व होते ना, त्या सगळ्यांचीच उचलबांगडी करायची वेळ आली आहे. आम्ही काहीच केलं नाहीये. या मुक्तानी आमच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचलं असेल. षडयंत्र? वा आत्या, एकदम पॉलिटिक्स जॉईन केल्यासारखं बोलायला लागलीस तू आता. म्हणजे मग तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचे दादा खोटं बोलले आमच्याशी? तुमचं कपटीपणा आणि दुष्टपणा याची ना सीमा पार केलेत तुम्ही. खरं तर मलाही तुम्हाला घरामध्ये ठेवायची इच्छा नाहीये, पण मला तसं करता येत नाहीये. पण मी करणार. आता कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी जाईल, पण हिला आज या घरातून हाकलून देणार म्हणजे देणार. चला आत्याबाई, बाहेर वा. रेणुका, हे बघ, तू 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 असं काही करू शकत नाहीयेस. का करू शकत नाही? जे करते ना ते बरोबर आहे. चल बाहेर ये. ए नाही, आत्या. वहिनी बघ ना, अगं काय करतात हे? हा आवर आहे ना. बरे हा थांबा, चल. सांगते ना ती. वंस, निघा तुम्ही. मग चला निघा. निघा म्हणजे बाहेर या. नाही, मी नाही येणार. बाहेर चल. हे घर माझं पण आहे. मी नाही. थांबा. दादा, रावसाहेब आला, रावसाहेब आला. अरे कुठे होतास तू? कुठे होतास? कुठे होतात तुम्ही? तुमच्या सगळ्यांच्या जीवाला घोर लागला होता. दादा, तुम्ही आधी सांगा, तुम्ही बरे आहात ना? अच्छा, ही मुक्ताची टीम होय. अंबिका आणि दत्ताचा शत्रू पक्ष. या मागच्या दोघी थोड्या लाजऱ्या बुजऱ्या दिसते आहेत. बाबा बाबा, ही भाऊरावची बायको आहे. काका खाती वाटत.
ही ती अंबिकाची पाहुणी म्हणजे दोघींना अजिबात किंमत नसणार. हे दोघं ते हुकूम ऐकणारे घरगडी. पण ही घरगडीन बरी दिसते, आपला कधी नवा ते टाइमपास करायला. आला म्हणजे सगळ्यांना भेटण्याचा तो क्षण आला. असं का बोलता आणि असं का बघताय तुम्ही सगळ्यांकडे? ते काय बरेच दिवस झाले ना, आपल्या माणसांना बऱ्याच काळानंतर पाहतोय मी. असा ऊर भरून आलाय. ये बाळा, बस बस, ये. बरं आहेस ना? तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झालो होतो मी. जीव तळमळत होता माझा. खरं तर इथल्या सुखासाठी, ऐश करण्यासाठी तडपडत होत. पण आता मी आलोय, माझ्या स्वतःच्या घरात येऊन पोहोचलो. बरं वाटतंय आता. दादा, दादा, तू वहिनीला असं काय सांगितलंस की हे सगळे मला हाताला धरून असं खेचत खेचत बाहेर काढत होते घराच्या? अंबिकाला घराबाहेर कोणी काढायचं नाही. हो पण दादा, हिने मुक्ता वहिनीसोबत जे काही केलंय त्यानंतर पण तुम्ही असं बोलताय? अंबिकाने आधी काय केलं त्यापेक्षा आत्ता माझ्यासाठी काय केलंय ते जास्त महत्वाचं आहे. ते तुम्हाला माहित नाहीये म्हणून बोलताय तुम्ही. तुमच्यासाठी केलं म्हणजे? मी कसे दिवस काढले ते मला माहिती आहेत. त्याची तुम्हाला कोणालाही कल्पना नाहीये. कांताचा काटा काढल्यानंतर काही गुंडांनी मला घेरलं. पाठीमागून माझ्या डोक्यामध्ये लोखंडी शीग मारली. त्या क्षणी मी खाली कोसळलो, बेशुद्ध झालो. पुढे काय झालं मला माहित नाही. कळलं? माझे मेसेज जे तुम्हाला यायचे ते मी पाठवत नव्हतो. ज्या गुंडांनी मला पकडून ठेवलं होतं ते गुंड ते मेसेजेस पाठवत होते. आता मी अंबिकाची पाठराखण करतोय असं तुम्हाला वाटतंय ते साहजिकच आहे. पण ज्या अवस्थेमध्ये मी होतो तिथे अंबिका आणि दत्ता यांनीच माझा सांभाळ केला, मला बरं केलं आणि मला इथे घेऊन आले. ते आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, ते केवळ अंबिका आणि दत्तामुळे. त्यामुळे कोणी यांना घराबाहेर काढायचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. दत्ता, ये रे बाबा. या दोघांच्या मुळे मी इथे आहे, लक्षात ठेवा. पण दादा, तुम्ही एका अननोन नंबरवरून कॉल केला होता, तो कसा काय? एक अनोळखी माणूस तिथे होता. त्याला विनंती केली
की फोन करून घरी कळवायचंय म्हणून म्हणून त्याच्या फोनवरनं तो फोन केला गेला म्हणून तो अनोळखी होता. कळलं सारंग?